नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कायम मागू मी किती मनी नाही माझ्या खंत, कायम मागू मी किती मनी नाही माझ्या खंत, भाऊ बीजेला ओवाळीते मी खरी भाग्यवंत. असं सुरेख हे नातं, असं सुरेख हे नातं, नाही नात्याला ते मोल. एका आईच्या उदरी जन्मती रत्न दोन अनमोल. दिवाळी आली घरी कशी हसता खेळता, दिवाळी आली घरी कशी हसता खेळता, भाऊबीज आज झाली हा हा म्हणता दिवाळीची सांगता. काय सांगू बाई, काय सांगू बाई माझ्या भाऊ रायाची कीर्ती, त्याच्या लोभस रूपाला माझ्या डोळ्यांची आरती, माझ्या डोळ्यांची आरती. भाऊबीजेला ओवाळीते मी खरी भाग्यवंत. मंडळी, भाऊबीजेच्या सखी सह्याद्रीतर्फे आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. दिवाळी सण मोठा नाही, आनंदाला तोटा असं आपण म्हणतो. पण मुळात जेव्हा आनंद आहे, जल्लोष आहे, सण आहे, उत्सव आहे, या सगळ्याच्या जोडीला एक गोष्ट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, ते म्हणजे नृत्य. मुळात जेव्हा आनंद होतो तेव्हा आपण काय म्हणतो, मन आनंदानं नाचायला लागलं. मग आजचा हा आनंदाचा सण नृत्याच्या जोडीने साजरा व्हायला हवा ना. आणि म्हणूनच अशी एक धमाल नृत्य क्षेत्रामध्ये काम करणारी भाऊ बहिणीची जोडी आज आपण आमंत्रित केलेली आहे. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय काय आहे बघूया. आजचा आपला विषय आहे भाऊबीजेनिमित्त भावा बहिणीचं अतूट नातं. तर या दृष्टिकोनातनं आपल्याशी खास गप्पा मारायला भावा बहिणीची जी जोडी आलेली आहे ती कोण आहे. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं असं हे व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या नृत्यातला सूर लय हे सगळं जे आहे ती निरामय हो असं म्हणतात. त्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारे. नमस्कार दीपाली ताई, सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. त्याचबरोबर दीपाली ताईंचे बंधू, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आणि ज्यांच्या नृत्यामधून सुजलाम सुफलाम भारत होवं असं वाटतं, ते देवेंद्र शेलाजी. नमस्कार देवेंद्रजी. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपला सहभाग मोलाचा आहे. आपल्यालाही त्यांच्याशी गप्पा मारायचा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या, ते असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आज आपण गप्पा मारणार आहोत, सणाचं वातावरण आहे, तेव्हा त्या दृष्टिकोनातनं आणि पाहुण्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांची माहिती, त्यांचं काम, या सगळ्याच्या दृष्टिकोनातनं आपण जाणून घेऊया त्यांचं नातं कसं आहे या सगळ्याविषयी. सुरुवात कोणापासून करू, दीपाली ताई का देवेंद्र दादा? तो मोठा आहे माझ्यापेक्षा. चला, मान्यच करून टाकलेलं आहे. दादागिरी कोण करते का ताईगिरी होते? तरी तिची बडबड जास्त असते, सुरुवातीच्यापासून कळलंच असेल ना. मग म्हणजे मुळात शेंडेफळ आहे म्हणून जास्त लाड होतात का दादा आहे म्हणून दादाचे जास्त लाड होतात? मी खूप लकी आहे माझ्या, मला वाटतं पूर्ण आयुष्यात, की अशी भावंड मला मिळाली आहेत की शेंडेफळ तर आहेच निश्चित, म्हणजे त्याच्यामुळे लाड तर होतातच. पण प्रत्येक भावंड, म्हणजे आता हा मला अजून एक भाऊ आणि एक बहीण आहे, सो आम्ही 4 भावंड आहोत आणि त्या 4घांमध्ये मी धाकटी आहे आणि त्या प्रत्येकाच्या वाट्याचं मॅक्झिमम प्रेम मला माझ्या वाट्याला मिळालेलं आहे. सो मी खूप भाग्यवान आहे या बाबतीत. आजचा दिवस आणखीन एका गोष्टीची तुम्हाला महत्वाचा आहे. कालच तुमचं एक नाटक रिलीज झालेलं आहे, कालच तुमचा सिनेमा रिलीज झालेला आहे
आणि आज भाऊबीज आहे, तुम्ही आमच्या भेटीला आलेला आहात. तर या मुळात काल रिलीज झालेल्या दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला आमच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे भरपूर शुभेच्छा आहेतच. पण याच बरोबरीने जेव्हा कामाकडे बघता आणि खूप धावपळ चाललेली आहे, मस्त सगळ्यांच्याबरोबर एकत्र यायचं आहे आणि आज कुटुंबाबरोबर माध्यमांसमोर येत आहे, तर कसं वाटतंय हे सगळं? खूपच मस्त वाटतंय. ही दिवाळी खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी यावर्षी, कारण इतकं भाग्य एखाद्या कलाकाराला असावं की एका दिवशी 2 मेजर प्रोजेक्ट्स लॉन्च व्हावीत. आणि त्याहून अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज भाऊबीज आहे आणि माझी जी फिल्म रिलीज झाली कट्यार काळजात घुसली, त्याच्यात माझे राखी बंधू म्हणजे महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आणि अतिशय लाडकं व्यक्तिमत्व सचिनजी पिळगावकर आहेत. आणि मला असं वाटतं त्यांच्या करिअरमधला सगळ्यात इम्पॉर्टंट आणि खूप मेजर रोल त्यांना या फिल्मसाठी मिळाले. सो माझ्या त्या भावासाठी पण मला ही दिवाळी खूप स्पेशल आहे. बरोबर आहे. आपण गप्पा सुरू ठेवूया. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय तुमच्या दोघांच्या परवानगीने, तो घेते. प्लीज. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार पल्लवीजी, दीपालीजी आणि देवेंद्रजी. नमस्कार. आपल्या तिघांनाही आणि सखी सह्याद्रीच्या सर्व श्रोत्यांना मी दीपावली आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्याला दीपालीजी, मी प्रथम पासून आपला चाहता आहे आणि माझे एकूण 3 प्रश्न आहेत. दीपालीजी, पहिला प्रश्न असा आहे की आपण दोघेही भाऊ आणि बहीण एकाच क्षेत्रात योगायोगाने आहात, तर एकमेकांचा उपयोग पॉझिटिव्हली एक क्रिटिक म्हणून आपल्या दोघांना कसा होतो, हा दोघांनाही प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आपण आत्ताच सचिन पिळगावकरांचा उल्लेख केलात, त्यांच्याशी आपला स्नेहबंध, बहीण भावाचं नातं कसं आहे, त्यांच्या संबंधीची एखादी जुनी आठवण ऐकायला मला नक्की आवडेल. आणि तिसरा प्रश्न असा आहे दीपालीजी आपल्याला की समाजसेवेचे एक जाणीव आणि एक भाव म्हणून आपण काही करता का गरीब मुलींसाठी नृत्य क्षेत्रामध्ये? धन्यवाद. धन्यवाद. आधी मी देवेंद्रजींकडे वळते की मला त्यांचा मुद्दा जो होता की दोघंही एका क्षेत्रामध्ये आहात, तर त्या दृष्टिकोनातनं काम करताना एकमेकांचं पूरक असतं का एकमेकांची खेचाखेची असते? नो, ऍक्च्युली खेचाखेची पेक्षा त्यांनी जो शब्द वापरला क्रिटिक्स, तो खूप करेक्ट त्यांनी यूज केला. कारण की ऍक्च्युली आम्ही दोघंही काम करताना आम्हाला हे माहिती नसतं की ती कुठचा प्रोग्राम्स करते, कुठचा शूट करते, कुठचा शो करते. आणि मी माझ्या आणि दोघंही एकाच फील्डमध्ये असून सुद्धा आमचा दोघांचंही फील्ड वेगळं आहे. ती क्लासिकल आणि फिल्मी आणि अवॉर्ड फंक्शन्स वगैरे ह्याच्यामध्ये आहे. आणि मी फोक ओरिएंटेड, क्रिएटिव्ह, स्टायलाइज बॅले वगैरे लोकनृत्याशी रिलेटेड असं शोज चालतात. त्यामुळे तिचा जेव्हा एखादा कार्यक्रम मी बघतो तेव्हा लगेच ऑनलाईन आमचा फोन असतो एकमेकांना, अरे हे खूप बरोबर नव्हतं, काहीतरी काय, कारण की असं उगाच खोटारडेगिरी करून चालत नाही. त्यावेळी अरे होतं, तुझा फोन येणार मला अपेक्षित होतं, कारण की आम्ही एकमेकांना अशी वाटच बघत असतो. आणि इव्हन माझ्या कामाच्या बाबतीत पण ती आणि माझी बायको आहे, ते दोघंही एक मोठे क्रिटिक्स आहेत माझ्या आयुष्यातले, म्हणजे अश्विनी आणि दीपाली. म्हणजे मी काय केलं की मला दोघांनी डॉमिनेट केलंच पाहिजे. त्यामुळे आमच्या फील्डमध्ये, आणि तीही भरतनाट्यम फील्ड मधली आहे, त्यामुळे असं आहे की कथक, भरतनाट्यम आणि फोक हा तिघांचा संगम आहे आमचा. सो तिघही आम्ही एकत्र असलो पण हे 2 एका पार्टीत असतात. आणि दोघांचं क्रिटिक्स मला झेलावं लागतं. पण मी ओव्हरऑल आमचं खूप पॉझिटिव्ह एक्सचेंज होतं क्रिटिक्सच्या बाबतीत की अरे हे असं करता आलं असं, तर त्यामुळे एकमेकांना हेल्प तशी थोडीशी होते कामाच्या बाबतीत. खरंय. म्हणजे काय आहे की वावा हे सगळेच जण म्हणतात, पण चुका जे आहे ते आपलीच माणसं दाखवत असतात आणि त्याच्यातूनच पुन्हा आपली पायरी जी आहे ती अजून एक टप्पा वरचा जात असतो आणि ते शिकायला मिळत असतं, नाही का? आणि तुमच्या नात्यांविषयी बोलताना काय तुम्हाला वाटतं की कशामध्ये कोणी काय कशा पद्धतीने सुधारायला हवं, कसं करायला हवं? एकमेकांची आवडणारी गोष्ट. चला, आवडणारी म्हणजे त्याचं आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर खूप प्रेम आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर त्याचं लक्ष असतं. आणि म्हणजे माझ्या बाबांनंतर त्याने माझ्या बाबांची जागा घेतली आमच्या फॅमिलीत. आणि मला असं वाटतं की त्याच्या लग्नाचा निर्णय त्यांनी खूप उशिरा घेतला. तो माझ्या लग्नासाठी थांबला होता आणि सगळे सेट झाल्यावर मग त्याने लग्न केलं. आणि नशिबाने त्याने ज्या मुलीशी लग्न केलं ती इतकी उत्तम गृहिणी आहे, खरं तर मी म्हणेन ती उत्तम परफॉर्मर आहे, ती उत्तम आर्टिस्ट आहे. पण त्याच्या त्या निर्णयावर आमच्या घरातल्या खूप गोष्टी अवलंबून होत्या खरं तर. पण ती इतकी जेल झाली आमच्या फॅमिलीत की म्हणजे आम्ही सगळे एकत्र बसलो तर आमच्या घरातली सून कुठची आणि मुलगी कुठची हे कळणार नाही, इतकं कन्फ्युजन आहे. आणि
आवडणाऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत ना फक्त? नाही नाही, दोन्ही सांगायच्या. आजची ह्या जी संधी आहे तुम्हाला की सगळ्या गोष्टी सांगून आणि भावाच्या सांगायच्या आहेत त्या. हो ऍक्च्युली तो एक काय म्हणू उत्तम कलाकार तर आहेच हे. म्हणजे मी एक बहीण म्हणून नाही पण मी एक रसिक म्हणून त्याला खूप पाहिलंय आणि त्यांनी अनेक गेली 15-20 वर्ष तो एका खूप मोठ्या इव्हेंट कंपनी बरोबर फ्रीलान्सिंग करतो आणि ग्राउंड इव्हेंट्स करतो. एका वेळेला तो 5-5 हजार लोकांना कोरिओग्राफ करतो, विच इज नॉट खरं इतकं कठीण काम आहे ते. त्याची एकच गोष्ट मी शेअर करीन. आम्ही एक इव्हेंट करत होतो, ग्राउंड इव्हेंट, आणि खूप सोल्जर्सचा एक ऍक्ट होता, जवानांचा ऍक्ट होता आणि त्यांच्या बरोबर तो इतका जेल झाला की ते आल्याशिवाय उभेच राहायचे नाहीत रिहर्सलला. आणि इतकं ऐकायचं त्याचं आणि ते इतके प्रेमात पडले ह्याच्या की तो खरं खूप स्ट्रिक्ट आहे आणि खूप एकदा कामाला उभा राहिला की खूप वाटेल तसं आरडाओरडा करून तो त्याचं काम एकदम नीट करून घेतो. पण ते इतके ट्रेंड आणि इतके म्हणजे ते इतके मोठे आहेत खरं सगळे जवान, पण त्यांनी माझ्या भावाचं ऐकावं आणि त्यांनी त्यांच्यावर प्रेम करावं. मला असं वाटतं याच्यापेक्षा प्राऊड मुवमेंट काही नसेल. किती मस्त, किती मस्त. सर तुम्ही एवढे इव्हेंट्स करत असता, त्या इव्हेंट्स मधलं जे वातावरण असतं ते एक वेगळं असतं आणि दीपाली ताई ज्या आहेत त्या ग्लॅमरस फील्डमध्ये जास्त असतात. म्हणजे सगळ्या मराठी तारका त्यांच्या भोवती असतात की त्याच्यामधल्या तारका आणि ह्या सगळ्या त्यांच्याशी त्या जेल झालेल्या असतात आणि तुम्ही सामान्य माणसाला पटकन अपील होता आणि त्याचबरोबर त्यांच्याशी त्यांना एवढ्या समूहाला जेव्हा ट्रेन करता, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्या कशा तुम्हाला वाटतात? कामाच्या ऍक्च्युली इव्हेंटच्या बाबतीत मी खूप भाग्यवान समजतो, कारण की मी ज्या गोष्टी करतो आहे त्या गोष्टी मला प्रोफेसर सोनटक्के सरांमुळे आयुष्यात आल्या. कारण की मी आता इथे जे टीव्हीला बसलोय ते मे बी त्यांचाच आशीर्वाद असेल, पुरव सरांचा आशीर्वाद असेल, माझे कदम सर आहेत त्यांचा आशीर्वाद आहे. पण इव्हेंट्समध्ये ह्या 5-5 हजार लोकांना, जसं दीपालीने सांगितलं की मिलिटरीच्या लोकांना ट्रेन करणं वगैरे, म्हणजे इंडियातला एक असा पहिलाच इव्हेंट होता की ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल मिलिटरी जे ट्रेनीज आणि मिलिटरी सोल्जर्स होते त्यांना आम्ही कोरिओग्राफ केलं. आणि प्लस ओरिजिनल जे फोक डान्सर्स येतात प्रत्येक देशातनं, आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातनं, सो त्यांना त्यांचा बाज एकत्र, मूळचा गाभा न तोडता त्यांना एकत्र त्यांच्या समजुतीने तो कल करून कसा करता येईल आणि त्याच्यामध्ये ग्रँजर कसं ऍड करता येईल. सो ह्या गोष्टीच्या काही सूचना खूप मला सोनटक्के सरांमुळे आयुष्यात मिळाल्या. आणि ग्लॅमरच्या दृष्टीने, कारण की ऑलरेडी दीपाली आहे, मला ते ऍक्च्युली आता अनायसे मी टीव्हीवर आहे म्हणून मला असं बोलता येत नाही की मला ते टीव्ही ग्लॅमर आवडत नाही, पण मी खूप लांब आहे ह्या सगळ्या गोष्टीपासून. अनायसे मी झी टीव्हीसाठी एक कार्यक्रम केला होता, त्याच्यामध्ये जज म्हणून होतो. सो त्या दुसऱ्या चॅनलच्या ह्याच्यामध्ये पण असताना चांगली संधी मिळाली. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ग्लॅमर्स आणि ह्या गोष्टी मला खूप जरा लांबच्या वाटतात, कारण की मला ओरिजिनल आर्टिस्ट आणि कलाकार खूप जवळचे वाटतात. पण या निमित्तानं तुम्ही जे म्हणता ना, त्या दृष्टिकोनातून मी सगळ्यांना मला सांगायला आवडेल की सरांचं मुळात असं आहे की सगळे गेम शोज, सगळे नॅशनल शोज, त्याचबरोबर सामान्य माणसांना सगळ्या ग्रुपला एका वेळी एका समूह नृत्यामध्ये सगळ्यांना एक वेळी लयबद्ध हालचाली करून घेणं हे तुमचं स्पेशलायझेशन आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना खूप पटकन कनेक्ट होता आणि हे तुमचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे. बरोबर? राईट. पुढचा फोन आहे, खूप फोन खोळांबलेले आहेत, त्यामुळे पटापट घेऊया. भारत वावाळे यांचा फोन आहे. दोघांना नमस्कार आणि दीपावली आणि भाऊबीज आहे त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आज भाऊबीज आहे आणि भावा बहिणीचं अतूट नातं, त्यानिमित्त आज भाऊ हा बहिणीला वळवत असतो आणि त्यानिमित्त भाऊ पण बहिणीला गिफ्ट देत असतो. तर याविषयी प्रश्न असा आहे की बहिणीला भावाकडून कुठल्या अपेक्षा आयुष्यामध्ये कराव्यात आणि त्याचप्रमाणे भावांना पण बहिणीविषयी आयुष्यामध्ये कुठल्या अपेक्षा ठेवणं आवश्यक आहे, याबद्दल कृपया आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद. अपेक्षा एकमेकांकडून असलेल्या मला विचाराल तर मला खूप गोष्टी न मागताच मिळाल्या आहेत. जसं मी म्हटलं की मी खूप लकी आहे माझ्या आयुष्यात, कधी मागावं लागलं नाही मला. आणि जर एखादी गोष्ट हवी असेल तर ती माझ्या सगळ्याच भावंडांना, मी त्याला एकट्याला धरत नाही कारण मी तिघांना एकत्र धरीन. आणि मला कुठलीही गोष्ट जी हवी आहे ती त्यांना आपोआप कळते. मेजॉरिटी भाई म्हणते मी त्याला. सो मला न मागताच त्या इनडायरेक्टली माझ्यापर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळे मला माझ्या आयुष्यात जेवढ्या अपेक्षा आहेत माझ्या भावाकडनं, सो त्या मॅक्झिमम त्याने पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला अशा काही खूप अपेक्षा नाहीत. त्यांनी त्याच्या फील्डमध्ये खूप मोठं व्हावं आणि खूप जितकं त्याला चांगलं काम करता येईल एवढं त्यांनी करावं. आणि मला असं वाटतं की हीच
आमच्या वडिलांची इच्छा होती आणि ती तो पूर्ण करतोय. मस्त. देवेंद्र दादा? आता ज्यांनी आता फोन केला होता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भाऊबीज ही आम्ही खूप प्रेमाने एकमेकांशी जवळीक साधतो, कारण की प्रत्येक दिवशी वाट बघत असतात की भाऊबीजेला आता भाऊ काय देणार आहे. वा. तर माझ्या आयुष्यात मी माझी मोठी बहीण किंवा दीपाली ह्यांना मी एकच ऑलवेज जस्ट एक मिनिट नो, कारण की लोकांना कळावं, मी ऑलवेज आतापर्यंत फक्त 10 रुपयेच देतो. दोन्ही कॅमेरे बघतात. कारण की गिफ्ट देणं ही त्या भाऊबीजेचं अट्रॅक्शन जरी असलं, पण आमच्यात असं आहे की मी कुठचाही सण असेल माझ्या बहिणीच्या बाबतीत फक्त 10 रुपये, कारण की तुम्हाला त्या दिवशी गिफ्ट देणं इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्हाला तुमच्या आयुष्यभरामध्ये तुमच्या फॅमिलीला, तुमच्या बहिणीला कधीही काही गरज लागते हे तुम्हाला नकळत कळलं पाहिजे. मस्त. आणि त्यावेळेस तुम्हाला ती इनडायरेक्टली तुम्ही जी मदत होते किंवा आपुलकीची देवाणघेवाण होते ती खूप इम्पॉर्टंट असते. त्यामुळे भाऊबीज हे आमचं खूप एकत्र प्रेमाने केलेला आमचा सहवास आहे. आणि गिफ्ट ही भाऊबीजेची ऑलवेज बहीण आणि भाऊ एकमेकांची वाट बघत असतात, पण आमचं एकच आहे फक्त 10 रुपये. पण तुमचं प्रेम एकमेकांशी जास्त वाढलं पाहिजे आणि आयुष्यभरात जी काही अडचण असेल ती न कळता तुम्हाला एकमेकांना कळली तर ती जास्त बहीण भावाची एकमेकांना ओळख जास्त होते. मस्त. उत्तम. काय मागू मी किती, मनी नाही माझ्या खंत. हो, मी आता तुमच्या समोरच हे आता पुन्हा एकदा भाऊबीजेचा सण इथे साजरा झालेला आहे. जेव्हा तुम्ही असं म्हणता की समाजाप्रती आपलं काही देणं आहे याविषयी एक फोन आलाय, तो घेते पुन्हा या मुद्द्याकडे येते. अमरदीप यांचा फोन आहे. नमस्कार अमरदीप, बोला. हा मॅडम, बोला अमरदीप, प्रश्न विचारा. देवेंद्र दादा आणि दीपाली ताईंना माझा सर्वप्रथम नमस्कार. नमस्ते. बोला. आणि मी काय आज आपला जो भाऊबीजेचा जो सण आहे तर त्यानिमित्त तुम्ही जे तुमचं जे बहीण भावाचं जे नातं होतं ते कसं टिकवलं आणि तसंच लोकांना कसं टिकवता येईल याबद्दल आपण थोडं मार्गदर्शन लोकांना करावं. नक्कीच. धन्यवाद. समाजाप्रती आपली असलेली बांधिलकी याविषयी आपल्या दोघांना सांगायला काय आवडेल? जसं मगाशी त्या दादांनी विचारलं होतं की मी मुलींसाठी काय करू इच्छिते किंवा, तर मला असं वाटतं की गेली अनेक वर्ष माझी अकॅडमी आहे आणि त्या अकॅडमीत अनेक मुली शिकतायत. तर मला स्वतःहून मी कधीच कोणाला फीजबद्दल विचारलेलं नाही. त्याच्यामुळे ज्यांची इच्छा असते त्या सगळ्या माझ्याकडे शिकत असतात आणि त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना जसं जमेल तसं पे करत असतात. आणि आम्ही आमच्या कॉलेजच्या काही मित्रांनी मिळून आम्ही एक NGO सुरू केली आहे जी आम्हाला जसं जमेल तसं आम्ही त्या NGOसाठी काम करतोय. आणि मला ॲज अन आर्टिस्ट मला जेवढं समाजाला परत देता येईल माझ्याकडून, कारण खूप दिलंय समाजाने मला आणि भरभरून प्रेम दिलंय, सो त्यांनी जे दिलंय ते मी या जन्मात मला जितकं शक्य आहे समाजाला परत करणं तितका मी निश्चित प्रयत्न करते परत करण्याचा. मस्त. देवेंद्रजी? 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतील, कारण की मी गेल्या 25 वर्ष मिसेस सोनटकेंच्या नाट्यशाला ट्रस्टमध्ये काम करतोय आणि त्या अशाच स्पेशली हँडिकॅप, MR, डेफ, डम मुलांसाठी वर्कशॉप्स वगैरे करतात. सो त्या मॅडम बरोबर मी गेले 25 वर्ष त्यांच्या मुलांसाठी फिजिकली काही डान्स स्टेप शिकवणं किंवा त्यांना इन्स्ट्रुमेंटल काही गोष्टी शिकवणं, ह्या गोष्टी सोशली त्यांच्याबरोबर चालू आहेत की मी तिकडे त्यांच्यावर कधीही पैशाची अपेक्षा न करता सदैव त्यांच्यासाठी फक्त त्यांच्यासाठीच हजर असतो, कारण की त्यांच्याशी खूप एक जवळचं बॉन्डिंग आहे. आणि कालच आमच्या घरी माझे शाळेतले मित्र आले होते. सो त्यांचाही एक असाच विचार झाला की अरे आपण पण काहीतरी असं काहीतरी करूया. सो कालच आम्ही एक थोडंसं बेसिक कलेक्शन सगळ्यांनी ठरवलंय की आपण एक छोटीशी अमाऊंट काढू आणि समाजातल्या काही गरजू किंवा अगदीच काही अशा लोकांना अपेक्षित असेल तर त्यांना आपण मदत करूया. तर कालच एक आम्ही त्याची पण एक सुरुवात केली आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींशी अटॅचमेंट आहे. कोणी कधी गेस्ट म्हणून बोलवलं तर मी कधीही पैशाची अपेक्षा करत नाही. मी सांगतो फक्त तुम्ही मला जस्ट व्यवस्थित घेऊन जा, व्यवस्थित आणा आणि मला फक्त छान जेवायला घाला बस. त्यामुळे मला समाजासाठी ज्या काही गोष्टी कुठे जाता येतात किंवा वर्कशॉप्स करता येतात तर मी खूप प्रयत्न करतो त्या. मस्त. म्हणजे कालच सुरुवात केल्यामुळे दिवाळीची सुरुवात खूप छान झालेली आहे नवीन वर्षाची. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. हा नमस्कार, बोला. शुभ दीपावली. हा किशोरजी, शुभ दीपावली, बोला. माझा पहिला प्रश्न जो आहे तो दोघांनाही आहे.
तो असा की भाऊ बहिणीचं नातं लग्नाआधी आणि लग्नानंतर यामध्ये काय फरक पडतो. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो फक्त दीपाली ताईंच्या करता आहे की ग्लॅमर कुठं संपतो आणि भडकपणा कुठे चालू होतो. आभारी आहे. मस्त, धन्यवाद. देवेंद्रजींकडे आधी येते. काय सांगाल? नो, भाऊ बहिणींचं नातं लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर जर त्यांनी जसं विचारलं तसं टचवूड आमच्या फॅमिलीमध्ये तसा कधी गोंधळ झाला नाहीये. कारण की आम्ही खूप घरचं वातावरण पण खूप मैत्रीसारखं ठेवलंय. कारण की इव्हन माझी जी बायको आहे तिलाही जेव्हा लग्नाच्या आधी मी घरी बोलवलं, तिला आमचं वातावरण बघितलं, ती प्युअर ब्राह्मण होती पण आल्यानंतर प्युअर मराठा झाली. त्यामुळे घरचं वातावरण मी मगाशी सांगितलं तसं की माझी बायको आणि माझी बहीण आणि माझी दुसरी बहीण ह्याच्यात मी त्यांना घरच्यांना परका आहे. कारण की ह्यांचं बॉन्डिंग जास्त झालंय. आणि असं आहे की घरचे वातावरण, आई म्हणा किंवा बाकीचे भाऊज म्हणा, आम्ही खूप एकमेकांशी फ्रेंडली वातावरण ठेवलं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि आमचं एक वर्षातनं एखादा दुसरा असे 2 दिवस असतात की घरात काही गोष्टी होतात ते मला अंदाज लागतो. मग कधीतरी घरी एकदा सगळ्यांना मुद्दामून जेवायला बोलवायचं आणि मग अचानक आपणच सगळे आग लावायची मुद्दामून. मग एकमेकांशी भांडणं समोर काढतात. मग तिथल्या तिथे बोलायचं, मॅटर क्लिअर करायचं आणि परत चिकन खायचं आणि घरी मस्तपैकी हसत जायचं. सो हे आम्ही खूप खेळकर वातावरण ठेवलंय. आणि आपल्या मनातल्या गोष्टी असतील त्या आपण एकमेकांशी, बहीण भावंड असेल, बायको असेल, तर खूप एकमेकांशी फ्रँकली बोलून जेवढं खेळकर वातावरण ठेवता येईल तर तसंच ठेवा. आणि तसंच आम्ही ठेवायचा प्रयत्न केलाय. मस्त. त्यामधून सगळ्यांपर्यंत संदेश पण गेलेला आहे की नातं निखळ कसं असलं पाहिजे. दीपाली ताई? मी शेलारची विचारे कधी झाले हे मला कळलंच नाही. कारण माझ्या आयुष्यात कुठलाही फरक वाईट पडलाच नाही आणि जे झाले ते उत्तमच बदल झाले. लग्नाआधीचा भाई आणि लग्नानंतरचा भाई याच्यात काहीच फरक नाही. इनफॅक्ट जरा जास्तच काळजी घ्यायला लागला असेल असं वाटतं मला. पण विचारेंकडे सुद्धा मला कधीच सून म्हणून ट्रीट केलं नाहीये आतापर्यंत. अतिशय म्हणजे मी अगदी माझ्या दीरांपासूनची उदाहरणं जर दिली तर माझे दोन्ही मोठे दीर जेवढं कौतुक त्यांच्या लेकींचं करतात तेवढंच माझ्या दोन्ही जावा आणि माझे दीर मला असं वाटतं कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त कौतुक माझं करतात. आणि मी खूप फॉर्च्युनेट आहे या बाबतीत. मस्त. आणि त्यांचा पुढचा मुद्दा होता हे मगाशीचे होतं की भावा बहिणीच्या नात्याविषयी मगाचाही प्रश्न होता आणि आत्ताचाही त्या दृष्टिकोनातनं हे उत्तर झालं. आणि पुढचा मुद्दा जो होता की मुळात ग्लॅमर कुठे संपतं आणि भडकपणा कुठे सुरू होतो. पण एक फोन घेते आणि या उत्तराकडे वळते. नमस्कार, बोला. प्रसाद जोशी बोलतायत बदलापूरहून. नमस्कार प्रसादजी. नमस्कार मॅडम. दोघांनाही भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला असं विचारायचं आहे की पूर्वीच्या काळी नृत्य दिग्दर्शक हा प्रेक्षकांच्या समोर कधी येत नसे किंवा तो लोकांना माहितीही नसायचा. तर म्हणजे आता ह्या काळात नृत्य दिग्दर्शक हा लोकांना दिसतो, त्याला संवाद साधता येतो लोकांपुढे. आता हे तुमचं तो उदाहरण आहे. तर तुम्ही एखादं नृत्य दिग्दर्शन करत असताना जो कलाकार आहे तो त्याला नृत्याची जाण असलेला आणि जो रॉ आहे त्याला काही कळत नाही, या दोघांना शिकवताना किती त्रास होतो हे जरा सांगावं. धन्यवाद. जाण असलेली व्यक्ती आणि जाण नसलेली व्यक्ती यांना शिकवताना मला वाटतं भाई आधी सांगतात. हो, पण मला थोडंसं त्यांचं असं म्हणणं होतं की मुळात ज्यांना नृत्याची जाण आहे त्यांच्याकडनं नृत्य करून घेणं आणि ज्यांना नृत्याची जाण नाहीये त्यांच्याकडून करून घेणं यामध्ये काही कष्ट पडतात. कारण नृत्य दिग्दर्शक जो आहे तो पूर्वी समोर नसायचा, आज प्रेक्षकांच्या समोर तो भेटीला असतो, प्रेक्षक त्यांना ओळखतात. तर ह्या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नो, सरांनी प्रश्न विचारला त्या पद्धतीने ज्याला जाण नाही आहे त्या स्टुडंटला शिकवायला खूप इझी पडतं. कारण की त्याला तुम्ही बेसिक गोष्टीपासून त्याला तुम्ही शिकवायचा प्रयत्न करता. त्याला काही शिकवतानाच आपण, कारण की मी ज्या पद्धतीने माझ्या सरांकडे शिकलोय बेसिक पहिलं, तर त्यामुळे न्यूट्रली मी जसा दगडाचा एक मूर्ती घडली माझ्या आयुष्यातली, तसं जे शिकलेले नाही आहेत त्यांना जास्त घडवणं खूप इझी पडतं. कारण की ते अज्ञान असतात. त्यांना काही गोष्टीचं ज्ञान देऊन त्यांच्या फिजिकल बॉडी मुवमेंट्स, त्यांना बेसिक टेक्निक किंवा रिदम्स आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकवणं खूप इझी पडतं. आणि शिकलेले आहेत त्यांच्या मनात काय असतं की अच्छा ठीक आहे आपण शिकलोय, बघूया ह्या सरांकडे काय शिकता येईल. कधी कधी उलटी परीक्षा होऊ शकते. परीक्षा होऊ शकते. आणि मे बी जर खरंच तो रिअल मनापासून आलेला स्टुडंट असेल तर त्याला शिकवणं खूप अजून छान जातं. कारण की त्याला समज असते आपल्याला काहीतरी करायचंय म्हणून. काही स्टुडंट्स कम्पॅरिझन वाईज अरे चला ठीक आहे आपण जाऊन वर्कशॉपमध्ये बघूया काय शिकता येतं ते.
तर मग अशा स्टुडंट्सना थोडासा नॅचरल इगो असतो, अरे आपण आपल्या सरांकडे वेगळं शिकतो, हे सर काय शिकवणार आहेत. अच्छा. सो कधी कधी त्यांचा ऑलरेडी मनामध्ये जर थोडासा एक इगो मी असेल, मी बाजूला ठेवून जे मी पण असेल, तर मग ते खूप जड जातं. पण असे स्टुडंट्स आले की मग शेवटी समोर जर आपण शिकवणार असेल तर आपल्याला ती झळक लागते की कदाचित ह्याला थोडंसं जरा जागेवर आणावं लागेल. सो मग शिकवतानाही त्या समजा शिकलेल्या स्टुडंटला जर शिकवायचं असेल, जो मनापासून शिकेल त्याला खूप छान शिकवता येतं. जर थोडासा मी पण असेल तर मग त्याला त्याचा मी काढून त्याला नॉर्मल म्हणायला की सर नमस्कार, मला खरंच तुमच्याकडे शिकायला आवडलं. सो ह्या दोन्ही पद्धती आम्ही समोरच्या विद्यार्थ्याला बघूनच टॅकल करत असतो. म्हणजे ट्रेंड किंवा नॉन ट्रेंड पेक्षा मी नसलेला व्यक्ती यांच्याकडनं शिक्षण घेणं जास्त सोपं पडतं. तुम्हाला काय सांगायचं मॅम? मी मेजॉरिटी कामं ही स्क्रीनसाठी केली. तर माझ्यासाठी माझं फायनल प्रोडक्ट नीट दिसणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे, माझी कोरिओग्राफी सिद्ध करण्यापेक्षा. आणि माझा आर्टिस्ट जो आहे तो किती कम्फर्टेबल दिसतोय हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं असतं आणि त्याच्याकडे माझं जास्त लक्ष असतं. आणि म्हणून मी कुठलाही आर्टिस्ट जेव्हा ज्याला खरं डान्स येत नाहीये त्याला शिकवणं, जसं भाई म्हणाला की ते जास्त सोपं आहे, पण तो माझा आर्टिस्ट किती कम्फर्टेबल दिसेल आणि त्याला काय चांगलं दिसेल याच्याकडे माझा जास्त कल असतो. आणि अर्थात जेव्हा ट्रेंड पर्सनॅलिटीज येतात, अतिशय चांगल्या चांगल्या हिरोईन्स आपल्याकडे खूप सुंदर नाचतात. मुळात मॅडम तुम्ही कायम तारेतारकांनीच वेढलेल्या असतात, त्याच्यामध्येच त्यांना ट्रेंड करणं, ट्रेंड असलेल्या लोकांना आणखीन छान पद्धतीने मांडणं हे तुमचं वेगळेपण आहे. जसं आता तुम्ही माझ्या सगळ्या तारेतारकांची नावं घेतली, तर सगळ्यात पहिली गोष्ट एक तर माझं त्या सगळ्यांवर प्रचंड प्रेम आहे. आणि गेली मला असं वाटतं 20 वर्ष त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलंय आणि खूप रिस्पेक्ट दिलाय. आणि मला असं वाटतं की मी सतत प्रयत्न करत असते की मी त्यांनी दिलेल्या रिस्पेक्टला कुठेही धक्का लावत नाहीये ना, आणि त्यांना उत्तम प्रेझेंट करते आणि याकडेच माझं लक्ष असतं. हेच तुमचं वेगळेपण आहे. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. हा, मी इंद्रियन बोलतोय डोंबिवलीवरून. बोला इंद्रियन. माझा प्रश्न देवेंद्र शिलर आणि दीपाली विचारे या दोघांना आहे. कधी तुम्ही एकत्र इव्हेंट केला आहेत का? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की आयुष्यातला जो मेमोरेबल इव्हेंट तुमचा झाला आतापर्यंतचा, त्याच्या बाबतीत काही तुम्ही शेअर करू शकाल का? मस्त. मला आवडेल बोलायला या विषयावर. नक्की. गेली मला वाटतं 20-25 वर्ष तो ग्राउंड इव्हेंट्स करतोय. आणि मी जेव्हा जेव्हा त्याने या लेवलचे इव्हेंट्स केले तेव्हा मी त्याला असिस्ट केलंय. आणि मला खूप मजा येते, कारण की पुन्हा आपण जरा जमिनीवर आल्यासारखं होतं. त्याच्या शिव्या खायला लागतात. आणि मी आणि अश्विनी त्याची बायको आम्ही सतत एका पार्टीत असतो आणि मेजॉरिटी कामं आम्हाला तो करायला लावतो. अजिबात तिथे असं बघत नाही की बिचारी माझी बहीण खूप कोरिओग्राफी वगैरे करते आणि लोक महाराष्ट्रात तिला ओळखतात वगैरे, असं कुठलाही अजिबात तो मला तसा भाव देत नाही. आणि असं मला आणि अश्विनीला खूप पळवतो आणि आम्ही खूप मनापासून ऑफकोर्स कामं करतो आणि त्याच्या बदल्यात आम्ही खूप चांगला मोबदलाही घेतो त्याच्याकडे ऑफकोर्स. सो त्याच्याबरोबर मला त्याची असिस्टंट म्हणून या इव्हेंट्सला काम करायला निश्चित आवडतं. आम्ही एकत्र इव्हेंट्स जर विचारलं तर त्याचे सगळे जे मेजर इव्हेंट्स आहेत आतापर्यंतचे त्या सगळ्याला मी त्याला असिस्ट केलंय, मेजॉरिटी इव्हेंट्सना. त्याच्यामुळे एकत्र तर आम्ही खूप छान इव्हेंट्स केलेत. आम्ही अतिशय आठवणीतला इव्हेंट जर मला विचारला तर आम्ही मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी दिल्लीला खूप मोठी इव्हेंट केली एक. आणि त्या इव्हेंटला क्लासिकलचा एक ऍक्ट होता आमचा, ज्याच्यात सगळे क्लासिकल गुरु, खूप मोठे गुरु 7 फील्डचे एकत्र होते आणि त्यांचा एक ऍक्ट देवेंनी ग्राफ केला होता ग्राउंड इव्हेंटचा. ऑफकोर्स कोरिओग्राफी त्यांची, पण ग्राउंडची जी कोरिओग्राफी आहे ती देवेंची होती, म्हणजे भाईची होती. आणि त्या प्रत्येकाचे ना आपले आपले व्ह्यूज असायचे आणि दर दिवशी नवीन ऍडिशन्स व्हायच्या. आणि आम्ही जे केलंय आज ते आम्हाला बदलायला लागायचं, कारण खूप नवीन नवीन गोष्टी ऍड व्हायच्या. ऑफकोर्स ते प्रोजेक्ट चांगला होण्यासाठी असायच्या. तर मला असं वाटतं की तो जो इव्हेंट होता तो आम्हाला खूप अविस्मरणीय आहे आणि तो खूप उत्तम झाला होता. मस्त. दीपालीने सांगितलं तसंच की म्हणजे आयुष्यातले मी 2 मोठे इंटरनॅशनल इव्हेंट्स कोरिओग्राफ केले आणि ते दोन्ही विस्क्राफ्ट कंपनी थ्रू जस्ट केले. पण त्या ह्याच्यामध्ये असं होतं की फर्स्ट ॲफ्रिएशन गेम्स इंडियामध्ये जो झाला हैदराबादला, ते एक माझ्या आयुष्यातली मोठी अचीवमेंट होती. आणि त्याच्यानंतर दीपालीने आता सांगितलं की तसं कॉमनवेल्थ गेम दिल्लीला जे झालं त्या ह्याच्यामध्ये एकतर मला ड्रम्स ऑफ इंडिया हा ऍक्ट कोरिओग्राफ करायला मिळाला, कारण की मी स्वतः रिधमिस्ट पण आहे छान.
आणि कारण की माझ्या सरांनी पूर्व सरांनी सांगितलं होतं की जो डान्स कोरिओग्राफ करतो त्याला स्वतःला ताल आणि ज्ञानाचं माहिती हवी. सो गुरु पार्वती कुमार आणि संध्या पुरोहित यांच्या सहवात हे थोडंसं मला शिकायला मिळालं छानपैकी. आणि ह्या सगळ्या इव्हेंट्समध्ये करताना दीपालीने सांगितलं तसं महागुरु होते क्लासिकल डान्स मधले, त्यांच्याशी 6 गुरूंशी त्यांचे प्रत्येकाचे महागुरु. त्यामुळे महागुरु म्हटल्यानंतर सगळ्यांना इथूनच प्रणाम. पण प्रत्येकालाही त्यांच्या मनातल्या गोष्टी पकडून आणि जे आपल्याला ग्राउंडवर हवंय ते सगळ्यांचं ताळमेळ पकडून एकत्र एक आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं आहे. कसोटीचा काळ होता. आणि त्याच्याबरोबर प्लस त्यांचे डान्स आर्टिस्ट प्रत्येक स्टाईलचे, प्लस माझे वेगळे असिस्टंट कोरिओग्राफर्स, सो त्यांचा एक ताळमेळ, म्हणजे तो एक खूप बिगेस्ट अचीवमेंट होती. ड्रम्स ऑफ इंडिया ऍक्ट मी कोरिओग्राफ केला पहिलाच, आणि ज्याने ओपनिंग झालं सुरुवात कॉमनवेल्थ गेमची. त्याच्यानंतर फोक डान्सेस ऑफ इंडिया एक ऍक्ट झाला ज्याच्यामध्ये जवळजवळ 4,500 फोक आर्टिस्ट होते आणि प्लस हे 1800 ड्रमर्स होते. सो इंडियातल्या बिगेस्ट इव्हेंट मधल्या 2 इव्हेंट्स मला काम करायला मिळालं, अफ्रो-एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम. सो इट्स अ बिगेस्ट अचीवमेंट. आणि त्याच्याबरोबर ही माझी सगळी टीम असतेच बरोबर. पलिताई, तुम्ही ग्लॅमर आणि भडकपणा यातली सीमारेषा याविषयी सांगत होतात. मला असं वाटतं की ग्लॅमर हे आम्ही जे काम करतोय त्याला आपलं एक ग्लॅमर आहे, आणि या फील्डमध्ये काम करत असल्यामुळे ते आपोआप आहे. कारण बाकीच्या फील्डला ग्लॅमर नाही, कारण की ते लोकांसमोर त्या पद्धतीने येत नाही. पण हे आम्ही काम जे करतोय ते जसं आपण ऑफिसमध्ये जातो आणि काही काम करतो तसं आम्ही हे आमचं काम म्हणून करतो. जेव्हा ह्या कामाला एक मीपणा किंवा एक दिखाऊपणा यायला लागतो की आता मी माझं काम कसं करतोय ते बघा, असं जेव्हा त्याला यायला लागतं स्वरूप, मला असं वाटतं की तेव्हा त्याला हळूहळू भडकपणा यायला लागतो. आणि मला वाटतं की जो खरंच आर्टिस्ट आहे त्याला त्या बॉर्डर्स करेक्ट माहिती आहेत, आणि तो त्या आपल्या चौकटीतच आपलं जेवढं मॅक्झिमम छान काम करता येईल किंवा प्रेझेंट करता येईल ते करत असतो, आणि ह्या गोष्टींपासून लांब असतो. आणि जेव्हा तुम्ही आपलं एक प्रामाणिकपणे एखादी गोष्ट करत असता तेव्हा त्या ग्लॅमर सकट ते तुम्ही करतच असता, आणि त्याच्यासाठी वेगळ्या गोष्टी करायची गरज नसते असं मला वाटतं. आणि त्या सगळ्या गोष्टी जेव्हा ऍड व्हायला लागतात तेव्हा त्याचा भडकपणा सुरू होतो. म्हणजे इथंही बहीण भावाचं एकमत झालेलं, मीपणा काढून टाका म्हणजे सगळ्यात छान आहे. मी नसेल तर आम्ही सगळी आमची टीम जी आहे ती पण मगाशी आल्यापासून, तुम्ही आल्यापासून बघतोय की आमच्या सगळ्या टीम बरोबर तुमचा रॅपो जो आहे तो इतका छान डेव्हलप झालेला आहे, आणि तुम्ही तुमचे क्षेत्र जे आहे ते खूप मोठं आहे, वलयांकित आहे. पण आमच्या सगळ्या टीम बरोबर सुद्धा तुमच्या खूप छान संवाद सुरू आहे. त्यामुळे मीपणा बाहेर काढण्यासाठी तुम्ही सांगत आहात तेव्हा तुम्ही दोघांनी तो ऑलरेडी बाहेर ठेवलेला आहे. गुरूंचे आशीर्वाद आहेत आमच्या. मस्त. पुढचा फोन आहे औरंगाबादहून. नमस्कार, बोला. दीपालीजी आणि देवेंद्रजी यांना दीपावली निमित्त आणि भाऊबीजी निमित्त हार्दिक शुभेच्छा. नमस्कार प्रवीणजी, बोला. नमस्कार, मी औरंगाबादहून बोलतोय. दीपालीजी आणि देवेंद्रजी यांना भाऊबीजी निमित्त आज हार्दिक शुभेच्छा. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण दोघंही नृत्य या याच्यामध्ये आहात, तर यापुढे भविष्यामध्ये तुम्हाला एखादी नृत्याची अकॅडमी करण्याचा काही विचार आहे का, की जेणेकरून आजकाल फार मोठे इव्हेंट्स होत असतात, मुलांना पण त्याची खूप गरज असते नृत्य दिग्दर्शनाची, तर यासाठी एखादी अकॅडमी करण्याचा आपला काही विचार आहे? धन्यवाद. मुळात अकादमी ही दोघांचीही त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन तर सुरू आहेच आहे, पण त्यांना आपण असं सांगूया की तुमचे फ्युचर प्रोजेक्ट्स काय आहेत मेजर, की ज्या दृष्टिकोनातून तुम्ही सामान्य माणसांना जास्तीत जास्त नृत्यामध्ये समाविष्ट करून घेऊ इच्छिता? भाई, आमच्या दोघांची अकादमी अशी आहे, मीन्स मी प्रॉपरली असं अकादमी ट्रेनिंगच्या दृष्टीने मी अनेक नृत्य शिबिरं तुम्ही घेत असता, पण वर्कशॉपसाठी मी बऱ्याचदा जातो, स्पेशली मिसेस सोनटके मॅडमच्या आणि पर्सनली ज्यांनी बोलवलं त्यांच्यासाठी जातो वेळ काढून. पण शिकवण्याच्या बाबतीत जर म्हणाल तर क्लासच्या दृष्टीने शिकवणं खूप डिफिकल्ट होतं, कारण की आपल्याला जर तो वेळ देता नाही आला तर त्या आलेल्या मुलांचं खूप नुकसान होऊ शकतं. तुम्ही ज्या पद्धतीने काम करतात फील्डमध्ये त्या पद्धतीने ज्यांना शिकता येईल, ज्यांना आपल्याला शिकवता येईल त्या दृष्टीने मी खूप प्रयत्न करत असतो. आणि अकॅडमी आहे, पण त्याच्यापेक्षा ज्या ऍक्टिव्हिटीज ज्या चालू आहेत त्या दृष्टीने मला आता तुम्हाला सांगता येणार की मी उद्या काय इव्हेंट करतो हे माझं, कारण की माझं कामच असं आहे
की मला आता मी पुढचे महिनाभर काय करतोय किंवा ऍडव्हान्स प्रोजेक्ट असं माझं नाहीये, कारण की दीपालीच्या फील्डमध्ये तसं असतं की बाबा चला काहीतरी फिल्म येतेय किंवा काहीतरी एक अवॉर्ड फंक्शन्स होत आहे. मला कधीही म्हणजे भारतातल्या कुठच्याही कोपऱ्यातनं कधीही फोन येतो, अरे असं असं काम आहे, हा इव्हेंट आहे, इकडे इव्हेंट आहेस का, तू पोचायचं आहे, तर जस्ट रेडी सर. त्यामुळे असं अपकमिंग प्रोजेक्ट मला प्रेडिक्ट करणं म्हणजे सांगणं खूप डिफिकल्ट आहे. जे येईल ते काम आपलं, नाही तर मग आपलं घरी मजा करत बसायची. म्हणजे ते रांगोळी काढताना कसं बायका म्हणतात की रांगोळी काढायला घेतली की त्या रंगांच्या बरोबरीने डिझाईन सुचत जातं, तसं नृत्याच्या बाबतीमध्ये जे आहे ते समोर प्रोजेक्ट असलं की त्या दृष्टिकोनातून कोरिओग्राफी ही सुचत जाते आणि ती नकळत उत्तम होत जाते असं म्हणता येईल. दीपाली ताई, मला बेसिकली क्लासिकल आणि सेमी क्लासिकल शिकवायला जास्त आवडतं, जरी मी काम या फील्डमध्ये करत असले तरी. आणि माझा सतत कल असा राहील किंवा आहे की जेणेकरून जसं साऊथमध्ये प्रत्येक घरातली एक मुलगी किंवा प्रत्येक मूल किंवा मुलगा हा भरतनाट्यम किंवा मोहिनीअट्टम किंवा कथकली शिकलेलाच असतो. सो मला हे चित्र माझ्या महाराष्ट्रात बघायला आवडेल. प्रत्येक घरातल्या निदान एका तरी मुलाने किंवा मुलीने एक तरी क्लासिकल स्टाईल, म्हणजे मी जरी कथक शिकवत असले तरी मी अजिबात असं म्हणणार नाही की प्रत्येक मुलांनी कथकच शिकावं. त्याला किंवा तिला ज्या स्टाईलची आवड असेल तर ती एक क्लासिकल स्टाईल निश्चित शिकावी. याचे फायदे मी असं सांगेन की एक तर एक शिस्त लागते प्रत्येक मुलाला, कारण सतत आपण गुरुच्या चरणाशी असतो आणि त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतो. मी खूप फॉर्च्युनेट आहे की मी आशा जोगळेकरांकडे कथक शिकले आणि मावशींच्या आशीर्वादाने मी आज तुमच्या समोर आहे. आणि मला असं वाटतं की एक तरी क्लासिकलचा पाया प्रत्येक विद्यार्थ्याला असायला हवा. आणि जर तुम्हाला या फील्डमध्ये काम करायचं असेल तर निश्चितच असायला हवा. त्यांनी तुमची कम्प्लीट पर्सनॅलिटी डेव्हलप होते, तुम्हाला एक शिस्त लागते आणि बऱ्या वाईट गोष्टी ह्या तुमच्या गुरुकडनं, जशा तुमच्या आई वडिलांकडनं तुम्हाला मिळत असतात की हे चांगलं नाहीये, हे नाही करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, तसं तुमच्या फील्डशी रिलेटेड गोष्टी तुमच्या गुरुकडनं मिळत असतात. आणि सतत तुम्हाला ही भावना तुमच्या मनात असते कुठलंही काम करताना की हे काम जे मी आता करतेय ते जेव्हा लोकांसमोर येईल तेव्हा माझ्या गुरुनी जर ते बघितलं तर ते त्यांना आवडेल की नाही. सो तुम्ही सतत हा विचार करता की मी एक प्रोजेक्ट जेव्हा करते तेव्हा जर मी काही असं केलं की जे मला माझ्या सासूबाईंबरोबर किंवा माझ्या आईबरोबर जर बसून बघता येणार नसेल तर ते ऑफकोर्स माझ्या गुरूंना आवडणार नाही. तर मी प्रयत्न करत असते की असे प्रोजेक्ट्स मी नको करायला की जेणेकरून कुटुंबात बसून माझं काम लोकांना बघता येणार नाही. म्हणजे मी खूप प्रयत्न करते या दिशेने की सतर्कतेने काम होईल असायला हवं. आणि मला असं वाटतं क्लासिकल शिकल्याने तुमच्या बॉडीमध्ये ती शिस्त यायला लागते. आणि तुम्ही क्लासिकल शिकलेले आहात पण लावणी आहे, लोकनृत्य आहे, त्याचबरोबर धमाकेदार डान्स आयटम आहेत, या सगळीकडे आम्हाला दीपाली ताई दिसतात. हे कसं काय आहे? जसं भाई पुरवसरांकडे शिकलाय तसं अनेक वर्ष मी पुरवसरांकडे त्यांच्या आशीर्वादाखाली होते. आणि कोरिओग्राफीचा जो ग्राफ आहे तो बसल्या खुर्चीत सरांनी करायला, म्हणजे सर तशीच कोरिओग्राफी करतात, ते खुर्चीत न उठता तुम्हाला एक उत्तम कोरिओग्राफी करून देतात. तर ती सरांची अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मी सचिन शंकर बॅले युनिटमध्ये एक 5 वर्ष त्यांची आर्टिस्ट म्हणून काम केलं. सो ती एक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बरोबर आहे. पुढचा फोन खोळावलाय तो पटकन घेते. नमस्कार, बोला. भावा बहिणीचं नातं आपल्याला योग्य रीतीने जर जपायचं असेल तर भावाने बहिणीकडे सतत वर्षभर जाऊन त्या अडचणी काय आहेत, हाल अपेष्टा काय आहे, समस्या काय आहे, सुख दुःख काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. नाहीतर एका दिवशी भाऊबीजेचा दिवस आहे म्हणून मलमलचा कुर्ता घेऊन, काकेला मिठाईचा पुडा घेऊन आणि हातात साडी घेऊन आणि अत्तराचा फवारा घेऊन ओवाळणीसाठी जायचं, ही योग्य होईल का भाऊबीज, हा असा माझा प्रश्न आहे. कीर्ती कुमारजी, तुम्ही अगदी नेमका मुद्दा मांडलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं देवेंद्र भाईंनी मगाशी सांगितलं की बहिणीला मी समजून घेतो, त्यामुळे आमची भाऊबीज ही खऱ्या अर्थाने वर्षभर असते. आणि मंडळी, हे जे त्यांनी मगाशी सांगितलं होतं किंवा मुळातच या सगळ्या रंगतदार गप्पा ज्या आहेत त्या आज रात्री 11 वाजता पुन्हा प्रक्षेपित होतील, तुम्ही नक्की बघा. देवेंद्रजी, तुम्हाला काय सांगायचं त्याविषयी? त्यांनी म्हटलं की मुळात एक दिवशी मलमलचा कुर्ता घालून काही भाऊबीज होत नाही, वर्षभर समजून घ्यायचं आणि सारखं बहिणीकडे जायला पाहिजे त्यासाठी. तर तुम्ही काय, तुमच्या बाबतीतला अनुभव काय आहे? बहिणीकडे जायला पाहिजे असं नाहीये, कारण की मी ज्या एरियात राहतो त्याच्या नेक्स्ट गल्लीमध्ये दीपालीचा डान्स क्लास आहे.
पण तिची तिकडे ऍक्टिव्हिटी चालू असताना सुद्धा आमचं जाणं होत नाही, कारण की तिच्या काही गोष्टी ती तिच्या कलेने घेत असते. पण आमचं एकमेकांशी फोनवर खूप कनेक्टेड असतो आम्ही. आणि आता तर व्हॉट्सअप आहे त्यामुळे ते शॉर्टकटमध्ये परत इझिली कनेक्शन होतं. पण आम्ही एकमेकांच्या बाबतीत पर्सनली जेव्हा आम्ही कुठे एकमेकांसाठी अडकतो तेव्हा आम्ही प्रथम म्हणजे कधी होतं की जसं आपली आपण बोलतो की बायको असते तिच्याशी शेअर करतो. सो माझ्या याच्यामध्ये आय थिंक सो ही 3 लोक आहेत, दीपाली, मी आणि माझी बायको. सो आम्ही एकमेकांशी इंटरॅक्शन करतो आणि बहीण ऑलवेज एकमेकांशी आम्ही सेम फील्ड असल्यामुळे एकमेकांशी खूप कनेक्शन्स होतच. पण आमची गाठभेट खूप कमी होते. एखाद्या दिवशी घरी स्नेहभोजन असेल तर डेफिनेटली आम्ही असतो, किंवा ती कुठेतरी बाहेर जेवायला हॉटेलमध्ये बसली असेल तर अरे तुम्ही कुठे आहात, मी अमुक अमुक ठिकाणी आहे, तुम्ही या, चला आपण जरा. सो आमचं अशी इंटरॅक्शन असते. पण वर्षभरात आम्ही एकमेकांशी फॅमिली वाईज बोलणं भेटणं खूप चालू असतं. पुढचा फोन आहे तो घेते आणि मला आज एवढं छान वाटतंय की एवढे फोन येत आहेत की आपल्या गप्पा राहतात आणि सगळ्या फोन जे आहेत ते आपण घेतोय. नमस्कार, बोला. रोहिणीताई बोला. कदम सरांतर्फे दीपाली आणि देवेंद्रला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि असेच मोठे व्हा. नमस्ते. थँक्यू. धन्यवाद रोहिणीताई. तुमचा फोन येणं हे त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, बरोबर ना? या मिसेस कदम म्हणजे कदम सरांच्या बायको आणि या दोन्ही व्यक्तींचं आमच्या दोघांच्याही आयुष्यात खूप मोठं आणि अतिशय महत्वाचं स्थान आहे. आज आम्ही जे इथे बसलोय दोघं, मला असं वाटतं की त्याची सुरुवात आधी रोपटं त्यांनी लावलं आणि म्हणून आज आम्ही इथे आहोत. हे रोपटं लावण्याचं काम कदम सरांनी केलं आमच्या शाळेत, शिरोडकर शाळेत. आणि आम्ही आमच्या आईबाबांनी आम्हाला त्या शाळेत घातलं, कारण मला असं वाटतं की आमचं विठोबा आमचे कदम सर तिकडे होते. आणि दीपाली ती भावना विवेश झाली आहे सांगताना भाई. नो, कारण की मी सांगितलं तसं की म्हणजे आयुष्यात मी जे इथपर्यंत पोचलोय त्याची सुरुवात डेफिनेटली कदम सरांच्या आमच्या मार्गदर्शनामुळे झाली. त्याच्यानंतर मी बाहेर पडलो आणि रमेश पुरव सरांची नृत्याच्या बाबतीत ओळख झाली, त्यांच्याकडनं बरं शिकलो. आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात घडायला जो मी उभा राहिलोय ह्या इव्हेंटच्या बाबतीत, म्हणजे आपण बोलतो जी छोटी गोष्ट आहे ती आपण प्रेझेंटेशन वाईज कशी मोठी मांडायची, तर ते माझं आयुष्य जे घडलं ते सोनटक्के सरांमुळे. सो तुमच्या आयुष्यातली कुठचीही गोष्ट असू दे, तुम्ही तुमच्या गुरूंना रिस्पेक्ट नाही केला, तुम्ही तुमच्या गुरूंना फॉलो नाही केलं, तुम्ही जरा तरी मीपणा आलात तर तुम्ही कुठेहीच पुढे सक्सेस होऊ शकत नाही. पार्वती कुमार असो आणि आमची संध्याताई असो, ह्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्स, म्हणजे मी एवढा लकी आहे की ह्या सगळ्या लोकांच्या मार्गदर्शनातून आणि प्लस माझे काही नाटक परिवारातले माझे निनाद परिवार आहे त्यांच्या मार्गदर्शनातून माझे एवढे मित्र आहेत की खूप आयुष्यात काही शिकायला मिळालं. आणि आताच्या मुलांना ते शिकणं खूप जड जातं, त्यांना पटकन शॉर्टकट फेमस व्हायला हवं आणि शिकायला पण डान्स आला, आता टीव्हीच्या काही गोष्टी चालू आहेत त्या पटकन करूया आणि पटकन पुढे जाऊया. पण तुम्ही तुमच्या गुरूंशिवाय ह्या गोष्टी तुम्हाला ब्लेसिंग नसतील, तुमच्या परिवारातले तुमच्या आईबाबांच्या ब्लेसिंग नसतील तर ह्या गोष्टी खूप जड जातात आणि आपल्याला ते कुठेतरी खटकतं. सो तुमच्या गुरूंना रिस्पेक्ट करा आणि तुमचं आयुष्य खूप छान घडेल. मस्त. देवेंद्र दादा, आम्हाला तुमच्या हातामध्ये मृदुंगम दिसतो आहे आणि या अनुषंगाने मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल ते म्हणजे असं की महाराष्ट्रामधले पहिले महाराष्ट्रीयन मृदुंगम वादक म्हणून देवेंद्र शेलार यांची ओळख आहे आणि ही एक वेगळी आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा अशी त्यांची ओळख आहे. तेव्हा या ओळखीची झलक आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. झलक डेफिनेटली, कारण की मी ज्या सरांकडे शिकलो, रमेश पुरव सरांकडे, त्यांनी सांगितलं की तुला डान्स बरोबर काहीतरी क्लासिकल शिकणं खूप जरुरी आहे आणि संध्याताईंचा क्लास आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी शिकणं होतं. आणि मी एक आय थिंक सो माझ्या मते मी एकमेव महाराष्ट्रीयन मराठी मुलगा आहे की जे दाक्षिणात्य मृदंगम वाजवतो. आपला पखावाज वेगळा आहे आणि मी बरेच कार्यक्रम वाजवलेत डान्ससाठी आणि सोलो प्रोग्रामसाठी. हिमाजींसाठी पण एक छोटंसं त्यांच्या डान्ससाठी रेकॉर्डिंग मी वाजवलं. सो थोडीशी झलक जे ज्या गुरूंकडनं मी शिकलो, गुरु नंदकुमार TS नंदकुमार सर. सो थोडंसं मी तुम्हाला एक आवर्तन वाजवून दाखवतो ह्या सगळ्याची. क्या बात आहे. मस्त मस्त. एक वेगळा अनुभव, एक वेगळ्या विश्वामध्ये काही सेकंदांसाठी आम्ही सगळेच जण गेलो.
जेव्हा आपण असं म्हणतो की नृत्यामधनं आपण एक घडत जातो आणि मुळात पाया पक्का असेल तर पुढे पुढे एक वेगळी वाटचाल सुरू होते. या नृत्याची आपल्या बरोबर आयुष्यामध्ये असलेली साथ, स्वतः त्याच्यामधून घडणं आणि पुढे जाऊन एका वेगळ्या खुल्या आकाशाला भिडताना पुन्हा एक वेगवेगळे नवीन अनुभव रोज घेणं, याविषयी दीपाली ताई. मुळात मला आतापर्यंत जितक्या लोकांबरोबर मी काम केलं, अगदी मी सुरुवात दादांपासून करीन, सचिन दादांपासून, कारण गेले मला असं वाटतं की 15, 17, 20 वर्ष मला त्यांचा सहवास लाभलाय. मस्त. आणि जेव्हा मी नव्याने सुरुवात केली तेव्हा ते तर आपण लहानपणापासून त्यांना पाहिलं होतं. त्यांची अतिशय म्हणजे ज्याला प्रत्येक माणसाने ज्यांच्याकडनं शिकावं अशी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं मी जेवढ्या कोरिओग्राफी त्यांच्यासाठी केल्या त्यातल्या कधीच त्यांनी मला आतापर्यंत असं सांगितलं नाही की ही स्टेप नको, मला ही जमणार नाही. मला असं वाटतं ते इतके मोठे आहेत आणि त्यांनी असं सांगितलं असतं तर मी निश्चित कधीही कुठलीही स्टेप बदलली असती. पण हा दादांचा मोठेपणा आणि इतकी मेहनत त्यांनी प्रत्येक स्टेप शिकण्यासाठी केली, तर मला असं वाटतं की तिथूनच मला पहिल्यांदा लक्षात आलं की अरे बापरे, आपण किती छोटे आहोत, अजून आपल्याला किती काम करायचं. आणि हा अनुभव मला वेळोवेळी आलेला आहे. मी अलकाताईंबरोबर काम केलं, त्यांच्याबरोबरही मला हाच अनुभव आला की त्यांचा कॉल टाईम सकाळी 9चा, तर त्या 9 वाजता येऊन अलकाताई बसायची. तिला 4 वाजता जरी तुम्ही सेटवर बोलवलं तरीही ती त्याच उत्साहाने सेटवर येते. आणि मला असं वाटतं अलकाताई तू ग्रेट आहेस की तू इतके पेशन्स आहेत तिच्यात. मला असं वाटतं प्रत्येक वेळेला मी ज्या ज्या टेक्निशियन बरोबर काम केलं, अगदी आता कट्यारचा अनुभव मी सांगेन. कट्यार काळजात घुसलीचं सूर निरागस हो हे गाणं माझ्या नशिबाने माझ्या वाट्याला आलं. मी सुबोधची खूप आभारी आहे त्यासाठी की त्या गाण्याचं शूटिंग आणि हे गाणं शंकरजींवर कोरिओग्राफ झालंय. इतके महान गायक असून सुद्धा त्यांनी मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी ऐकली आणि त्यांनी ते काम केलं. मला असं वाटतं याच्यापेक्षा भाग्याचा क्षण असू शकत नाही की इतक्या महान गायकाला मला कोरिओग्राफ करायची संधी मिळाली. मी खूप भाग्यवान आहे आयुष्यात. वेळोवेळी मला अतिशय चांगली माणसं माझ्या आजूबाजूला मिळाली ज्यांच्याकडनं मी सतत शिकत राहिले आणि सतत शिकतेय. आणि अशाच पद्धतीने मी माझ्या गुरूंनी दिलेले आशीर्वाद जे आहेत ते याच पद्धतीने जसं मला जमेल तसं उत्तम काम करण्याचा मी प्रयत्न करते. खरंय, राज्य शासनाचा एक वेगळा सन्माननीय पुरस्कार तुम्हाला मिळाला. त्याचबरोबर एक वेगळं व्हिडिओ शूटिंग जे आहे, ढगाला लागली कळं, जे सगळ्यात लोकप्रिय आहे, आजही लोकांना ते प्रचंड आवडतं आणि त्यामध्ये दीपालीताई आम्हाला दिसते वारंवार. ते याविषयी पण पटकन सांगूया. ढगाला लागली कळं हा फर्स्ट रिमिक्स व्हिडिओ जो 16 वर्षापूर्वी रिलीज झाला आणि आपलं अतिशय आवडतं आणि एक लेजंड दादा कोंडकेंचं ते गाणं आहे आणि इतकं फेमस गाणं, त्याचं रिमिक्स आधी झालं आणि हे फर्स्ट रिमिक्स आणि ते कोरिओग्राफ करण्याचा मला मान मिळाला आणि खूप सुंदर झालं. आणि तशाच माझ्या अनेक कामांना माझ्या घरच्यांचा आणि माझ्या ऑडियन्सचा आशीर्वाद मला मिळालेला आहे. मस्त. भाई, जेव्हा लोकनृत्याशी तुमची नाळ जोडलेली आहे, हे तुमच्या नृत्यामधलं वेगळेपण आहे आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचं एक वेगळं व्रत तुम्ही घेतलेलं आहे. गुरुदक्षिणा ही तुमची सुजलाम सुफलाम माध्यमातून सुरू आहे. या सगळ्याविषयी काय सांगता येईल? मी सुरुवातच जी केली पूर्व सरांकडे शिकायला, त्याच्यामध्ये त्यांचा एकच कल होता की शिकताना जे ओरिजिनल लोकनृत्य आहे ते शिका आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी शिकता येतील, प्रेझेंटेशन्स करता येतील. त्यांची खूप इच्छा होती की भारतीय लोकनृत्यावर एक कार्यक्रम करूया आणि सुजलाम सुफलाम भारत हा त्याच्यातलाच एक प्रकार की त्यांची इच्छा होती संपूर्ण भारतातले कार्यक्रम आपण एका स्टेजवर, एका रंगमंचावर आणूया. सो तो प्रकार मी गेले 20-25 वर्ष काही जमवाजमव चालू होती, काही शिकणं चालू होतं, काही म्युझिक कलेक्शन चालू होतं, काही कॉस्ट्युम्स सॅम्पल्स मी जमवले होते ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि हा पहिला एकमेव मुंबईतला एक असा कार्यक्रम झाला की ज्याच्यामध्ये 28 आपल्या राज्यातले ओरिजिनल डान्स, ओरिजिनल म्युझिक, ओरिजिनल कॉस्ट्युम्स, कोरिओग्राफी, हा कार्यक्रम एक अपूर्व गुरुदक्षिणाच होती. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये सोनटक्के सर, रमेश पुरव सर ह्या सगळ्यांचे मार्गदर्शन आणि ह्या दोन्ही गुरुंना आणि कुटुंब, आई वडील हे सगळे अधोरेखित आहेतच आहेत. ते आहेत, त्यांच्याशिवाय होणं काही अशक्यच आहे. खरं म्हणजे आता आपल्याला खूप बोलायचं आहे, वेळ कमी पडतो आणि घड्याळाचा काटा जो आहे तो खुणावतोय, पण आजच्यासाठी इथं थांबणं आवश्यक आहे. मंडळी, कसा वाटला कार्यक्रम? तुम्हाला नक्की आवडलेला आहे, आम्हालाही ते नक्की माहिती आहे. आता फक्त एवढंच करायचंय, आमच्या फेसबुक पेजवरती जाऊन तुम्हाला याविषयी प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत. ती प्रतिक्रिया या पत्त्यावरती sakhisayhadri@gmail.com हा ईमेल आयडी आणि फेसबुक पेज आहे www.facebook/sakhisayhadri.dd.
मुळात आजचा द्वितीयेचा चंद्र जो आहे तो आकर्षक आहे आणि वर्धमानता दर्शवणारा आहे. ही वर्धमानता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये बंधुभाव पसरवू दे आणि आणखीन समाजामध्ये ही भावना वृद्धिंगत होऊ दे या सदिच्छा आपण घेऊया आणि देऊया सुद्धा. तुम्ही आपण दोघं इथं आलात आणि इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारलात. तुमच्या सगळ्या प्रोजेक्ट्सना प्रेक्षकांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.